काही महिने आमच्या भगिनी वर्गाचे 9 प्रकरण पाठ झालीत. मला अभिमान वाटतो. आपण ज्या देवाच्या ज्या कुळात जन्माला आलो ना, त्या देवाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आपण जर आपल्या देवाचा अभिमान घेतला, देव सुद्धा आपला अभिमान घेत असतो. देवालाही आपला आनंद वाटत असतो. आम्ही म्हणतो फक्त नुसतं आम्ही महानुभाव या कुळात जन्माला आलो असं घडता कामा नाही. पण खऱ्या अर्थानं आम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे ना. जसं संत म्हणाले, आपुला तर एक करून घ्या ते विना जीव सुख नाही. पण देव आपला असा करण्याकरता आम्ही जीवनात त्या मार्गाने पण गेलो पाहिजे ना. संत तर म्हणाले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते येणीची पण ते चालू जाताना पडे कोणता कोटे काही. मग या मार्गाने जर आम्हाला जायचंय, संतांनीही आम्हाला मार्ग दाखवलाय. अनेक प्रकारचे मार्ग आहेत. गीतेमध्येही त्याचा विचार आला. नाना प्रकारचे मार्ग, योग मार्ग आहेत, कर्म मार्ग आहेत, भक्ती मार्ग आहेत, सर्व मार्ग आहेत. परंतु संतांनी फक्त एकच मार्ग निवडला, तो सोपा मार्ग सांगितला. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा येण्याची येथे खंडती. का हा मार्ग सांगितला? कारण योग मार्ग आपल्याला जमणार नाही, कर्म मार्ग जमणार नाही. कारण आम्ही या चारही युगाचा जर विचार केला तर कृतयुगापासून आम्ही पाहिलं तर ध्यान धारणा होती. त्रेतायुगात पाहिलं तर पूजा या यज्ञ यागादी क्रिया केले जायचे. पुढे कृतयुगाचा द्वापार युगाचा विचार केला तर पूजा औषध ध्यान सर्व केलं जायचं. पण या कलियुगामध्ये जर जीवाला खऱ्या अर्थाने उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांनी सांगितलं, फक्त या कलियुगामध्ये भगवंताचं नाम आम्हाला तारून नेणार आहे. म्हणून या प्रत्येकाचा जोर आहे, फक्त या जीवनामध्ये आम्हाला फक्त हे नामच तारून नेणार आहे. कारण नामे वेदू नामे बोधू देवाने सांगितले आपल्याला. म्हणून अटन विजन भिक्षा भोजन हे आम्ही आमच्या जीवनात केलं पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला या सत्संगाची का गरज आहे? कारण आपल्या मराठी भाषेने सांगून जाईल, आपल्या या भाषेमध्ये स्वामींना मराठी भाषा प्रिय होतीच. मराठी भाषेवर इतकं स्वामींनी काय म्हणून गेले, महाराष्ट्रीयन होणे असावी का म्हटले स्वामींनी? कारण मराठी भाषा ही स्वामींनाही प्रिय होती. आणि आपली तर मातृभाषा आपली मराठी भाषा आहे. या मातृभाषेचा जर आपण विचार केला तर या मराठी भाषेमध्ये 56 भाषेचा केलासे गौरव. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले 56 भाषा आहेत आपल्या या मराठी. याच्यामध्ये जर उल्लेख केला तर या मराठी भाषेमधून आपण आपल्या जीवनाचा विचार करत असताना जे सूत्रपाठ असेल, जे नियमावली असेल, जे जसं गीतेमध्ये भगवंत म्हणाला अर्जुनाला चिंतनामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की मय्येव मन आदस्व मयी बुद्धिम निवेशय निव शिष्यसी मयी एव आता ऊर्ध्वम न संशय. निसंशयरित्या अर्जुना, तुला जर ऊर्ध्वगतीला प्राप्त व्हायचं असेल तर तुझं मन मला अर्पण कर. का अर्पण कर? कारण आमच्या मानवी जीवनामध्ये त्रिविध प्रकाराने कर्म घडतं. शरीराकडून कर्म घडतं, वाणीकडूनही कर्म घडतं आणि आमच्या मनाकडूनही कर्म घडत असतं. पण शरीराकडून कर्म घडलं म्हणून आम्हाला पशुमध्ये यज्ञांचा बळी द्यावा लागला. पण खऱ्या अर्थाने वाणीकडून जर आमचे दोष घडले तर मनाने जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याच्या उद्धाराची व्यवस्था आहे. हरि उच्चार आणि अनंत पापराशी जातीला लया शिक्षण मात्रे. पण खऱ्या अर्थाने आमच्या जर मनाने आमच्या भगवंताच्या चरणावर स्थिर झाल्यानंतर निश्चित प्रकारे आम्हाला आमचा उद्धार होणार आहे. कारण मम जे जे का निमिख देखेल ना माझे सुख ते तुले आरुष्य विषय घेईल. समजा एक चिंतन आपल्या पुढे सांगतो. आमच्या जीवनामध्ये जसं संतांनी म्हटलंय भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, आमचं अंतकरण शुद्ध असायलाच हवं. नाही तर फक्त आम्ही सत्संगाला येऊन बसतोय पण त्याच्यामध्ये जर आमच्या गोष्टी जर बाजूला होत नसेल, कारण काम क्रोध वैरी घातले बाहेरी याचा विचार जर केला तर इथं आल्यानंतर आम्हाला एकच मार्ग आम्हाला सापडणार आहे. काय? का आमच्या अंतकरणामध्ये जसे भगवंताने अवतार घेऊन राक्षस मर्दन केली, काक बगरिठा मारी येले बाळ, भगवान गोपालकृष्णाने मारले की नाही? पण आमच्या अंतकरणामध्ये जे काम क्रोध वैरी जे विकार आमच्या अंतकरणात जे दडलेलं आहे त्यांना आम्हाला नष्ट करायचंय, त्यांना मारायचंय. याच्याकरता एकच काम करायचंय. काय? या सत्संगात येणं गरजेचं आहे. कारण या सत्संगाच्या माध्यमातून एकच आमच्या जीवनाचा उद्धार आम्हाला हे ध्येय कळणार आहे. हा, एकाच पाटानं जाणारं पाणी ते जर ऊसाला गेलं तर तोच ऊस गोड होतो आणि तेच पाणी जर कांद्याला गेलं तर तो कांदा गोड होतो का, तो कांदा कडू होतो की नाही? बरोबर की नाही? तेच पाणी फक्त ऊसाला गेलं तर ऊस गोड होणार आहे, तेच पाणी कांद्याला गेलं तर कांदा कडू होणार आहे. मग इथं आल्यानंतर आम्ही ठरवायचं आम्हाला जीवनात सत्संगती कोणाची करायची, संगती कोणाची करायची. कारण पतन उद्धार संघाचा महिमा आणि तेजावे आत्मा संत सेवी. आम्ही या सत्संगात येण्याचा एकच उद्देश आहे. कारण इथं आल्यानंतर आम्हाला एकच ध्येय प्राप्त होणार आहे. का आम्ही सत्संगती करायची? कारण या सत्संगतीच्या माध्यमातून आम्हाला देव कळणार आहे, धर्म कळणार आहे. कारण इतर कुठेही तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो, तुम्हाला मनोरंजनाचे साधन अनेक ठिकाणी भेटतील. मला तर रात्रीच आपली यात्रा होऊन गेली ना, का रात्रीच होती ना?
बरोबर. मग मी आता सुरुवातीला बोललो की जिथं मनोरंजन आहे, जिथं मनाची करमणूक होणार आहे, तिथं आपल्या मनाला क्षणापुरतं तात्पुरतं आम्हाला सुख मिळणार आहे. पण खऱ्या अर्थाने आम्हाला जीवनासाठी पूर्ण आयुष्य जीवनात सुखाचं जावं याकरता अपेक्षा जर प्रत्येकाची असेल तर त्याच्याकरता काय गरज आहे? त्याच्याकरता या सत्संगाची गरज आहे. कारण इथं आम्हाला परमेश्वराचे विचार ऐकायला मिळणार आहे आणि आम्हाला ते कडू लागतंय. ते एक मला वाटतं संतांचं प्रमाण आहे काय, गोड परमार्थ लागे कडू आणि काय ते गोड परमार्थ लागे कडू आणि प्रपंच हा आम्हाला गोड वाटतो की नाही? प्रपंच कडू असताना सुद्धा गोड लागतो आणि परमेश्वराचा मार्ग, परमेश्वराची भक्ती चांगली असताना त्या मार्गाने आम्ही गेल्यानंतर आमचा निश्चित प्रकारे उद्धार होणार हे आम्हाला माहिती असून सुद्धा आम्ही अन्य मार्गाने जातो. हा आमच्या जीवनातला कुठेतरी विचार बदल होण्याकरता आम्हाला या सत्संगामध्ये येणं गरजेचं आहे. आज आमचे प्रकाश भाऊ त्याशी बोलले की आपल्या कमीत कमी आपल्या गावामध्ये सुद्धा महिन्याचा सत्संग चालू झाला पाहिजे. तळमळ असते आपल्या अपेक्षेची, पण सर्व साध्यत नाही. अपेक्षा कुठेतरी मनाला खंत वाटते. आज आपण यावर आपला महानुभाव पंथ जर आपण विचार केला तर स्वामी गुजरात म्हणून 1100 मध्ये स्वामी गुजरात सोडून महाराष्ट्रामध्ये आले, बरोबर की नाही? मला वाटतं 1196 का 92च्या कालखंडामध्ये तो कालखंड सोडून स्वामी महाराष्ट्रामध्ये आले. विचार करा, खेडोवाडी गावोगावी स्वामींचं जर जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर पायात अनवाणी स्वामी फिरत होते, बरोबर की नाही? पायात काहीच नाही. जिथं थांबले या जंगलांमधून फिरत असताना स्वामी जिथं समजा एखादे झुडूप आहे काट्याचं आणि स्वामींचे जे चांपे गौर मूर्ती होती, सुंदर लावण्यवती मूर्ती, जर कुठलाही व्यक्ती अगदी पशु प्राणी कोणीही स्वामींकडे